पनवेल महानगरपालिकेच्या खारघर येथील स्मशानभूमीमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आले। मृत व्यक्तीच्या नातेवाईकांच्या दुःखाचा गैरफायदा घेत काही कर्मचारी आणि अधिकारी मिळून अंत्यविधीची तयारी या नावाखाली लूटमार करीत असल्याचे समोर आले। स्मशानभूमीच्या गेटवरच कर्मचाऱ्यांनी अंत्यविधीचे सामान विकण्याचा व्यवसाय सुरू केले। घरून मृतदेह आणला की तेथील कर्मचाऱ्यांकडून जबरदस्तीने अंत्यविधी किट विकले जाते। या किटची किंमत 3.5 ते 4,000 रुपयांपर्यंत घेतली जाते, तेही फक्त काही पावले चालवण्यासाठी लागणाऱ्या सामानासाठी। नातेवाईकांना आधीपासून सांगण्यात येत नाही की स्मशानभूमीत इलेक्ट्रिक गॅस सुविधा उपलब्ध आहे, ज्यासाठी ट्रॉलीवरूनच बॉडी थेट नेली जाऊ शकते। परंतु हे सांगण्याऐवजी कर्मचाऱ्यांनी त्यांना गोंधळात टाकून किट खरेदी करण्यास भाग पाडले। ही अत्यंत अमानुष आणि लज्जास्पद बाब आहे। अंत्यविधीच्या वेळी लोक दुःखात असतात, अशा वेळी त्यांच्याकडून पैसे उकळणे म्हणजे संवेदनशीलतेचा कळसच म्हणावा लागेल। या ठिकाणी ना सीसीटीव्ही आहे ना सुरक्षा रक्षक, त्यामुळे अशा प्रकारच्या लुटीला आळा बसत नाही। अनेकांनी असा आरोप केलाय की या कर्मचाऱ्यांना काही अधिकाऱ्यांचा पाठिंबा आहे, त्यामुळे त्यांची मनमानी सुरू आहे। या घटनेदरम्यान अंत्यविधीसाठी आलेल्या एका गाडीत देखील मृतदेह होता। त्या गाडीला जवळपास 15 ते 20 मिनिटे गेटवर थांबवून ठेवण्यात आले, कारण गेटवरच तयारी सुरू होती। इतक्या गंभीर प्रसंगीही कर्मचाऱ्यांचा पैशासाठीचा लालच पाहून उपस्थित लोक संतापले आहेत। स्थानिक नागरिकांनी पनवेल महानगरपालिकेचे लक्ष या गंभीर प्रकाराकडे वेधले। त्यांनी मागणी केली आहे की खारघरच नव्हे तर पनवेल पासून ते खारघर पर्यंतच्या सर्व स्मशानभूमीची चौकशी करण्यात यावी। या ठिकाणी अनधिकृतपणे अंत्यविधी किट विक्रीचा मोठा घोटाळा सुरू असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। या प्रकारामागे कोण आहेत, किती काळापासून हे सुरू आहे आणि कोणाचा हात आहे, याची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली। मृत व्यक्तींच्या सन्मानाशी आणि जीवितांच्या दुःखाशी अशा रीतीने खेळ करणे हा समाजातील अत्यंत घृणास्पद प्रकार आहे, असे नागरिकांचे म्हणणे। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, खारघर। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।